ते पूर्ण बुडालं आणि त्याची पाहणी करण्यासाठी म्हणून आम्ही त्या गावाला भेट दिली. त्याच्यावर एक सत्यशोधन अहवाल आम्ही तयार केला. जेव्हा आम्ही तिथे प्रत्यक्ष गावात गेलो, तिथली परिस्थिती खूपच विदारक होती. माझ्यासाठी तर हा अनुभव खूप नवा होता. आपण संवेदनशीलपणे सगळ्या गोष्टींकडे बघत असतो. तर तो सत्यशोधन अहवाल आम्ही तयार केला आणि त्याला आम्हाला असं वाटलं की काही कविता असाव्यात यात, म्हणून आम्ही काही कविता बाहेरून घेण्याचा प्रयत्न केला. 3-4 कविता, पण त्या काही विशेष रिलेट होत आहेत असं वाटलं नाही. मग असं ठरलं की मीच का लिहू नये 1-2-4 कविता. म्हणून मग मी एक 4-5 कविता लिहायच्या म्हणून त्या लिहायला घेतल्या, अगदी 4-4 ओळींच्या. पण मग मलाच स्वतःला आश्चर्य वाटलं की 5-6 दिवसामध्ये मी जवळपास 30-35 कविता लिहिल्या. आणि काहीतरी होतं की जे तिथे जाऊन त्या बायकांना मी भेटले होते आणि त्या आम्हाला सांगत होत्या, गावकरी सांगत होते. तिथली सगळी परिस्थिती आम्ही बघितली होती. गाळामध्ये सगळं गुंतलेलं होतं आणि अगदी ती तारं असतात ना, इलेक्ट्रिकची तारं, त्याच्यावर अशा उशा लटकलेल्या होत्या, गाद्या होत्या, वाकळा पडलेल्या होत्या. मुलांची पुस्तकं, दप्तरं अशी गाळामध्ये गुंतलेली, वाळून त्याच्यावर कोपडे धरलेले वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी मनात होत्या. आम्ही जेव्हा त्यांना भेट देऊन बोलून निघत होतो तेव्हा सुद्धा अक्षरशः तिथल्या बायका अशा मागे मागे येत होत्या माझ्या, की त्यांना खूप काहीतरी सांगायचं होतं, बोलायचं होतं.